नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण की जी कर्जमाफी योजना महाराष्ट्र शासनाने घोषित केलेली आहे, त्यामध्ये आता नवीन अपडेट आलेली आहे, नवीन घोषणा त्यांनी त्यामध्ये केलेली आहे. असं म्हणा की काही नियम घातलेले आहेत त्यामध्ये. तर तेच नियम काय असणार आहेत, ते नियम किती असणार आहेत, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. शेतकरी मंडळी जी आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जी एक नवीन कर्जमाफी योजना राबवलेली आहे, त्याबद्दलची घोषणा देखील केलेली आहे मित्रांनो. परंतु त्यामध्ये आता एक नवीन अट टाकण्यात आलेली आहे. ती म्हणजेच की काही नियम असे घालून दिलेले आहेत, की त्या नियमामध्ये जर हे शेतकरी तंतोतंत बसत असतील, तरच त्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे किंवा जे प्रोत्साहनपर ₹50,000 ठरवले गेले होते, त्याचे ते लाभ घेऊ शकतात. परंतु मित्रांनो, ते काय असणार आहेत नियम? त्याचबरोबर त्यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहेत? किती शेतकरी आतापर्यंत अपात्र झालेले याबद्दलची यादी आलेली आहे का? ही सर्व माहिती आता आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आतापर्यंत 70 लाख शेतकरी हे अपात्र ठरल्याबाबत सांगल्या जाते मित्रांनो. बरोबर, आता ते 5 नियम काय असणार आहेत आणि त्या नियमांचे पालन तुम्हाला कशाप्रकारे करता येईल किंवा त्या नियमामध्ये तुम्ही बसता का? हे तो पाहणार आहोत. तर मित्रांनो, सर्वात आधीचा एक नियम म्हणजे की त्या शेतकरी बांधवांच्या घरामध्ये किंवा त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एकही असा व्यक्ती नसायला पाहिजे ज्याला सरकारी नोकरी आहे. हा मित्रांनो, हा पहिला नियम आहे की घरामध्ये, कुटुंबामध्ये एकही सरकारी नोकरीवाला व्यक्ती नसायला पाहिजे. असेल तर तो शेतकरी पात्र राहणार नाही. त्यानंतर मित्रांनो, नंबर 2 चा जो नियम आहे, तो नंबर 2 चा नियम म्हणजे की त्या शेतकरीच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरल्या जाता कामा नये. म्हणजेच मित्रांनो, घरामध्ये आयकर विभागाचे जे इन्कम टॅक्स असते, ते भरण्याचे त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये नसायला पाहिजे. जर भरल्या जात असेल, तर तो देखील शेतकरी या कर्जमाफीमधून वगळला जाणार आहे, अपात्र ठरणार आहे. त्यानंतर मित्रांनो, नंबर 3 चा नियम म्हणजे घरामधील कोणताच व्यक्ती आमदार, माजी आमदार किंवा जे जिल्हा परिषद सदस्य असतो, तो सदस्य नसायला हवा. जर त्यापैकी जर असेल, तर तुम्ही देखील या योजनेतून अपात्र ठरल्या जाणार आहेत मित्रांनो. त्याचबरोबर नंबर 4 चा जो नियम आहे, हो फार महत्त्वाचा नियम आहे. सर्व शेतकऱ्यांसाठीच महत्त्वाचा निर्णय आहे. कारण की या 4 नियमांमुळे सर्व शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीन ही सरकलेली आहे मित्रांनो. सर्वत्र या 4थ्या नियमाबद्दलच माहिती विचारल्या जात आहे आणि याबद्दलच बोलल्या जात आहे. तर तो 4था नियम म्हणजे मित्रांनो, शेतीविषयक इतर कोणतंच मोठं उत्पन्नाचं स्रोत हे तुमच्या घरामध्ये करता कामा नये. म्हणजेच मित्रांनो, शेतीविषयक जर इतर कोणतं उत्पन्नाचा स्रोत तुमच्याकडे असेल, म्हणजेच दुसऱ्या कोणत्या व्यवसायातून, कोणत्या मार्गातून तुमच्या घरी पैसा येत असेल आणि ते रेकॉर्ड जर तुमच्या बँकेमध्ये असेल उपलब्ध, तर तो शेतकरी देखील या योजनेतून अपात्र ठरणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नंबर 5 नियम आहे म्हणजेच हा थेट तुमच्या 7/12 नियम आहे. तोच म्हणजे मित्रांनो, गेल्या 3 वर्षाचं रेकॉर्ड हे तुमच्या 7/12 चेक केला जाणार आहे, की तुम्ही नियमित हप्ता भरत आहात का नाहीत? किती हप्ते भरले गेलेले आहेत? किंवा यामध्ये तुम्ही जर हप्ता भरण्यामध्ये काही कुचराई केली असेल किंवा हप्ता भरण्यात तुम्ही विलंब लावला असेल, हप्ता भरण्यात नाही आला असेल, तर असे देखील शेतकरी हे नुसते नियमबाह्यच नाही, तर अपात्रही ठरणार आहेत आणि जे प्रोत्साहनपर ₹50,000 जे प्रोत्साहनपर सांगितलेलं आहे, ते देखील तुम्हाला या 5व्या नियमानुसार मिळणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, हे 5 नियमामध्ये जर तुम्ही तंतोतंत बसत असाल, तरच तुम्हाला या योजनेमध्ये फायदा होणार आहे. हे ₹2,00,000 पर्यंतची जी कर्जमाफी योजना आहे, यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता, तुम्ही पात्र होऊ शकता मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी व्हिडिओ थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करील. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.